आता आपण आनापानसती ध्यानाचा सराव करणार आहोत. आपण इतके फॉर्च्युनेट आहोत किंवा नशीबवान आहोत की आपल्याला आनापानसती हे ध्यान मिळालेलं आहे. बुद्धांची ही मोठी शिकवण आपल्याला मिळालेली आहे आणि ह्या एका ध्यानाच्या जोरावर आपण समाधीचं खूप मोठं क्षेत्र गाठू शकतो. जरी आपल्याला ते गाठायचं नसेलही तरी सुद्धा आपलं जे आनापानसती ध्यान आहे त्यामुळे मन एकदम एकाग्र होतं आणि आपण कोणतंही कार्य मनापासून करतो आणि त्याचे आपल्याला खूप सारे फायदे आहेत. आनापानसती ध्यानामुळे आपण आपलं आयुष्य अगदी आनंदी राहतं, कारण आपलं मन एका ठिकाणी असतं, ते इकडे तिकडे भटकत नाही. म्हणून हे एवढं खूप सुंदर ध्यान करायची आपल्याला संधी मिळाली आहे. म्हणून आता अगदी रिलॅक्स बसायचं आहे. अगदी डोक्यापासून तर पायापर्यंत संपूर्ण शरीराची जाणीव करायची आहे की आपलं शरीर रिलॅक्स आहे. ध्यान करायच्या आधी आपल्याला आजूबाजूला काही आवाज येतील तर ठीक आहे. आवाज असणार आहे. आपण संसारात आहोत, तर काही ना काही काम किंवा दुसरे आवाज, फॅनचा आवाज आहे, गाडीचा आवाज आहे, हे असणारच आहे. तर काही हरकत नाही. आपण आता आनापानसती ध्यान सुरू करत आहोत. तर आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत आधी संपूर्ण शरीर हे रिलॅक्स करायचं आहे. तिथे कसलाही ताणतणाव नाही. आपण जर चष्मा घालत असेल तर चष्मा काढून ठेवायचा आहे. बघायचं आहे की आपल्याला डोक्याचा भाग जो आहे आपला तो एकदम रिलॅक्स आहे. तिथे कसलाही ताणतणाव नाही. आपले डोळे रिलॅक्स आहेत. आपला चेहरा अगदी प्रसन्न आहे. चेहऱ्यावर कसलाही ताणतणाव नाही. आपली मान रिलॅक्स आहे. आपलं जेही टेन्शन असतं, स्ट्रेस असतं, ते संपूर्ण आपल्या एकतर मानेवर येतं आणि खांद्यांवर येत असतं. म्हणून आपली मानही रिलॅक्स आहे आणि आपले खांदेही रिलॅक्स्ड आहेत. आता आपण आपलं लक्ष मानेवरून खांद्यावर न्यायचं आहे. दोन्ही खांद्यांवरनं लक्ष द्यायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आणि एका हातावर आपला दुसरा हात आहे. आपण जेव्हा बघितलं की आपल्या हाताला एक टिंगलिंग सेन्सेशन म्हणजे अशी थोडंसं काही जाणीव होईल. नंतर आपण आपल्या मानेच्या खाली छातीचा भाग रिलॅक्स करायचा आहे. आपला पोटाचा भाग, पाठीचा भाग, संपूर्ण आपलं शरीर हे रिलॅक्स आहे. आता आपण लक्ष द्यायचं आहे आपले दोन्ही पाय, आपले गुडघे हे रिलॅक्स आहेत आणि आपल्या पायांचा जमिनीला होणारा स्पर्श किंवा जिथे कुठे कुशनवर बसलो आहे त्याचा स्पर्श ह्याची संपूर्ण जाणीव झाली आहे. म्हणजे आपली काया जी आहे, शरीर हे अलर्ट झालं आहे. आता आपल्याला आपली पाठ सरळ असायला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. पाठीचा मणका सरळ, म्हणजे आपण अलर्ट राहतो. आता बघायचं आहे जेव्हा आपलं मन शांत आहे, शरीर शांत आहे, तर नॅचरली आपलं लक्ष हे येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर असतं. तर आत येणारा श्वास त्याला आपण आन म्हणतो, आन. आणि बाहेर जाणारा श्वास त्याला अपान म्हणतो. आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर आपण जे लक्ष देतो त्याला आपण सती म्हणतो. म्हणूनच हे ध्यान आहे आनापानसती. ह्या ध्यानामध्ये आपले संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर ठेवायचं असतं. श्वास येत आहे तर येत आहे अशी जाणीव करायची आहे आणि जात आहे
तर जात आहे अशी जाणीव करायची आहे. आपल्याला बघायचं आहे की श्वास हा उजव्या नाकपुडीतून जात आहे की डाव्या नाकपुडीतून की दोन्ही नाकपुडीतून जात आहे. प्रत्येकासाठी ते वेगळं असेल. फक्त जाणीव करायची आहे की श्वास हा उजव्या नाकपुडीतून जात आहे तर उजव्या नाकपुडीतून जात आहे, डाव्या नाकपुडीतून जात आहे तर डाव्यातून जात आहे. आपल्याला फक्त त्याची जाणीव करायची आहे. कसलीही जोर जबरदस्ती नाही, अगदी सहजपणे येणारा आणि जाणारा श्वास, त्याची आपल्याला जाणीव करायची आहे. अगदी एखाद्या सिक्युरिटी गार्ड प्रमाणे जो बिल्डिंग मध्ये प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष देतो, त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे, फक्त नोंद करायची आहे. काही क्षणातच आपल्याला जाणवेल की मन भटकत आहे. एका क्षणात मन कुठेतरी गेलेलं आहे. ते कधी भविष्यात जातं तर कधी भूतकाळात जातं. तो मनाचा स्वभाव आहे. त्यामुळे राग मानू नये. आपल्याला एक करायचं आहे की आपण एकदम राईट एफर्ट घेऊन, प्रयत्न करून परत आपण हळूवारपणे मनाला श्वासावर आणायचं आहे. आता बघायचं आहे की आत येणारा श्वास थोडं थंड जाणवत आहे का आणि बाहेर जाणारा श्वास थोडं गरम जाणवत आहे का. आपल्याला जाणवत आहे का बघायचं आहे. परत आपल्याला हे बघायचं आहे की आत येणारा श्वास हा ह्रस्व आहे की दीर्घ आहे, म्हणजेच लहान श्वास आहे की लांब आहे. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे ते दुसरं असू शकेल. कदाचित काही लोक छोटा श्वास घेतात, काही लांब घेतात. आपण कसं घेतोय, नॅचरली जसं घेतोय त्याची फक्त नोंद करायची आहे. तर आता आपण आनापानसतीच्या 3 पायऱ्या पाहिल्या आहेत. पहिलं म्हणजे येणाऱ्या
आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. दुसरं म्हणजे श्वास हा उजव्या नाकपुडीतून येत आहे की डाव्या नाकपुडीतून येत आहे की दोन्हीतून येत आहे त्याची जाणीव करायची आहे. प्रत्येक श्वास हा इतका महत्वाचा आहे. त्याचा संबंध अगदी आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा तो एकमेव धागा आहे. म्हणून ह्या प्रती जेव्हा आपण जागरूक राहतो, आपल्याला असंख्य फायदे मिळतात. आपली हेल्थ चांगली राहते, आपलं मन चांगलं राहतं. म्हणून सतत आपण प्रत्येक वेळी आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर असायला पाहिजे. म्हणूनच आपण ही प्रॅक्टिस करत आहोत. श्वासावर आपलं जेव्हा लक्ष असतं, तेव्हा आपलं मन भटकत नाही. चुकीच्या गोष्टीकडे, निगेटिव्ह विचारांकडे जात नाही. पुढे आपण हे बघितलं होतं की श्वास हा ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे. आता आपल्याला बघायचं आहे की येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाचा कुठे स्पर्श होतो. तो स्पर्श आपल्या त्वचेवर होतो. ते कदाचित वरच्या ओठाच्या वरच्या भागावर कुठेतरी होत असेल किंवा नाकाच्या टोकावर असेल किंवा नाकाच्या आत. जिथे कुठे येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाचा स्पर्श होतो, त्या एका बिंदूवर लक्ष केंद्रित करायचंय आपल्याला. आणि तो आपल्याला बिंदू जर नाही जाणवला तर काहीच हरकत नाही. आपण फक्त येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकतो. कदाचित ध्यान करता करता आपलं शरीर पुढे झुकलं असेल तर परत आपल्याला सरळ व्हायचं आहे. कारण आपण जेव्हा ध्यान करतो, ध्यानामध्ये अडथळे असतात. कधी कधी झोप येते, कधी कधी काहीतरी गोष्ट आठवते जे आपल्याला अट्रॅक्ट करते, जसं जेवण काय करायचंय, टीव्ही काय बघायचंय. हे सगळे अडथळे आहेत आणि ते न मिळाल्याने मग आपल्याला चिडचिड पण होऊ शकते. हळूहळू ह्या सगळ्या अडथळ्यांवर आपल्याला मात करायची आहे. आणि जेव्हा आपण खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित आपली प्रॅक्टिस होते, तेव्हा एक आपल्याला खूपच चांगला शांतीचा अनुभव होतो. आणि त्या शांतीचा जो आनंद मिळतो त्याला काहीच कंपॅरिझन नाही. म्हणून रोज कमीत कमी 10 मिनिटं आपण आनापानसती ध्यान हे करायलाच पाहिजे. आता आपण हळूहळू ह्या ध्यानातनं बाहेर येऊ शकतो. आणि ह्या ध्यानामुळे आपण जेही काही एकाग्रतेचे क्षण मिळवले आहेत, त्यामुळे आपल्याला जेही काही पुण्य प्राप्त झालं आहे, तर आपण ते पुण्य जे मिळालं आहे त्या पुण्याच्या बळाने स्वतःला मैत्री द्यायची आहे की माझं खूप भलं हो. मी जेही काही एकाग्रता मिळवली, काही क्षण जरी मिळवले असेल, त्याच्याने माझं खूप भलं हो. माझे सगळे फॅमिली मेंबर्स, ते पुण्य जे आहे आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला शेअर करायचं आहे. आपल्या फॅमिलीमध्ये असे बरेच लोकही आहेत जे आता हयात नाही आहेत. त्या सगळ्यांना ते पुण्य शेअर करायचं आहे. आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतो त्या बिल्डिंगच्या सगळ्या लोकांना, आपण जिथे राहतो त्या शहरातल्या सगळ्या लोकांना आणि संपूर्ण प्राणीमात्रा, सगळे जीव जे ह्या पृथ्वी तलावर आहेत आणि युनिव्हर्स मध्ये आहेत, त्या सगळ्यांना खूप खूप पुण्य आपण शेअर करायचं आहे. सगळे सुखी होत, सगळे दुःखमुक्त होत, रोगमुक्त होत, सर्वांचे कल्याण हो.
सर्व सुखी होत. भवतु सब्ब मंगलम. भवतु सब्ब मंगलम. भवतु सब्ब मंगलम. साध साध साध. आता हळूहळू आपण डोळे उघडायचे आहेत आणि ध्यानातनं बाहेर यायचंय.